अध्याय 5 श्री गणेशाय नमः. चित्ती विचारी किलोतळा परम दक्षतेने या बाळा उपरी दाराविषयी घालून गळा यत्ने करुनी अडकाऊ गोरक्ष ऐसे बोले कोणी म्हणत असे एक मम जननी म्या कांता दोन गुरुकृपेनी वरल्या आहेत जननीये वरिल्या आहेत तरी चांग नित्य भोगित करुणी योग मनसील कवन नामी सांग तरी कर्णमुद्रिका म्हणती त्या यावरी लोट लिया त्या दिवशी आणि का एके दिनी परदेशी एकशैली उत्तम राशी सेवे लागी पाठवलेली मग नाना संवाद नाना स्तुती दाविता ती श्रमली युवती परी हा विरक्त कोणे अर्थी आतळेना ती येते ऐसे बोलूनी शैल्या युवती किलोतळेसी समजावती ऐसे बोलता दिनवावृत्ती प्रतिपदा आली असे मग पाक करुनी अतिनिगुती गुरु शिष्य वैसवणी एके पंक्ती वाढविता बोलती काय युवती विचक्षण किलोतळा मग बोलती झाली किलोतळा तुम्ही संगे न्यावे मीननाथा तेथे रक्षण केवती बाळा बुबुकारे होईल की तरी सांगावा हेची कारण मीनानाथ सवे नेने मग अवश्य म्हणे मच्छिंद्रनंदन भोजन करून उठविले मग किलोतळणे करुणी नमनस्कन दिवायला मच्छिंद्रनंदन श्री मच्छिंद्र सर्वे घेऊन ग्रामाबाहेर पै आला परी किलोतळणी गोरक्ष चोरून कनकविटा आणली भंडारातून मच्छिंद्रनाथ करी अर्पवून भस्म जोडीत टाकिली मग श्री गुरूंचा धरवणी हात लगबगेत घातिला गोरक्षनाथ पावला पावली दुरावत तो ते आरंबळे किलोतळा ऐसिया दुःखाची सबळ कहाणी उपचर वसू पडली काणी मग तो विमानी बैसुनी ती एपासी पातला मग करे कुरवाळूनी गिलोतळा धरी तसे झाला हृदय कमळा अश्रू डोळा पुसुनी ते वेळ हा सदना माझी आणि तसे 12 वर्षे लोटून या पूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्रनंदन मीनानाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाहशील तू मीननाथ स्कंदी वाहून मार्गावारी करिता गमन ती शैल्य देसे सीमा उल्लंघून गोड बंगाली पातले एरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत ग्रामोग्रामी मुक्काम साधित जगन्नाथी पातले तेथून निघून पुन्हा मार्गी गमन करिता मग योगी तो सौराष्ट्रग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले मच्छिंद्र म्हणे गोरक्ष मीननाथा शौचास बसले आहे गल्ली तरी तू त्याते प्रक्षाळून त्वरित घेऊन येई पाळसा अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसाची उठवून सरिते दात संचार करिता सरिते तो उत्तम खडक देखिला काही विचारून चित्तात पदी धरिला मीनानाथ खडकावरी आपटून त्वरित गतप्राणपैकी केला एक त्वचरहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडगी पवित्र करुणी चांग त्वचा घेऊनी चालला बेसला तरी गोरक्षा ते म्हणे बारे कोठे मीननाथ एरी म्हणे धुवून त्या ते स्वच्छ आणले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री एरी म्हणे त्यांना प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे कोठे रे मीननाथ तरी पाहता म्हणे त्यांना प्रावरणात न्याहोडून पाहता एक त्वचेत मग धरणी अंग सांडित असे ऐसे म्हणून या आक्रंदत ते पाहुणी गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापी भ्रांत गेली नाही श्री गुरुची करी कवळूनी भस्माची मोठी संजीवनी मंत्र जपे ओठी त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी मीननाथ उठला मार्गी चालता त्रिवर्ग जाणं गोरक्ष करिता झाला बोलणेही महाराज मच्छिंद्रनंदन चित्त द्यावे मम बोला तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन ऐसे मीननाथ सहस्रावधीने संजीवनीने निर्माल ऐसे कोणी मच्छिंद्रनाथ म्हणे तू अमारिले किमर्थ एरू म्हणे मोह भावार्थ तो पहावया तुमचा एरू म्हणे वसा एक तू शिष्य माझा अस्सी एक तरी म्या परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे आता बारे तुझे वायसपण समूळ आजी झाले हरण पय तोयचिनी कारण हंसपुरुष मिरविसी तो 12 लिंगातील लिंग समर्थ आवडण्या आणि परडी वैजनाथ ते करून या सव्य गोदा तीर्थ घेऊन या चालले ते मार्गी चालता गोदा सव्य ते वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरी पर्वत प्राय येऊन या तेथे पोचले ऐशापरी कानना चाट दर्शन नोहे मही पाठ तेथे पाहुणी मच्छिंद्र सुबत मना माझी दचकला म्हणे वसा एक बा कैसे उद्धट दिसे विपन कर्कश तरी काही भय अरण्यात नांते की तस्करी ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचारी म्हणात म्हणे तस्कर भयात गुरु ते काय म्हणून उदेले उदक पाहता संचळवंत गोरक्षावदे मच्छिंद्रनाथ म्हणे बा गोरक्षा संचरत येत उदक आहे नेटके तरी माझी झोळी कक्षेत घालून पुढे काहीसे करी गमन ती मीही येतो लगबगे करून दिशा फिरून पाळसा परी घालिता कक्षे झोडी वजन वस्त लागे हस्तकमळी मग मनात येता प्रताप बळी भय यातची नांदत असे पाहताची दृष्टी कनकवीट म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुबट मग घट लक्ष्मी तृण अपाट जुगारिली वीट त्या माझी मग 2 घटिका सस्ती सेम सेवी तिथे विश्रामू परी अवयव परिधारिणी मार्गक्रमू म्हणतात तो मच्छिंद्र आपलं घेऊन झोळी विकासुनी पाहे नेत्रकमळी तो कनक नसे पाषाणवळी जोडी माझी नांदत असे गोरक्षाभाषी शीघ्र येऊनी म्हणे तू माझे न देसी धन तू कोणाचा कोण येऊनी पाळतीने मिरविसी एन अनोळखीने बोलत तिने हृदय दचकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे सिद्धियोग मंत्र जपुणी मंत्रधार कणकवर्णी सकळ पर्वत दैदिप्यमानी शुद्ध आहट की मिरवला एकेकाळी उर्वशी विमानासनी येत होती भूलोकवणी मग ती दारा मुख्यमंडणी मळबाळा देखिली देखताची पंचवाळी शरीर वेधले मित्रावरुणी वेदताची इंद्रियस्थानी
येऊनी रेत झकटले. भरतरी ठेवली अंगणात तो आकाशातून रेत त्यात येऊनी अकस्मात भाग एक आदळला. तो द्वारकाधीश आज्ञे करुणी भरतरीत संचारला. भूमिनारायण जीवित व व्यक्त रीताकारण होताची वाढी लागला. भरतरी भंगताची वाळ त्यात तेजस्वी मिरवले शकलात. मक्षिकेचे मोहोळ व्यक्त तेही एकांग झाले. तरी अफाट तरुण दिसेमही त्यातही बाळ सबळ प्रवाही जरत येता हरिणी त्यातही प्रसूत झाली बाळपई. मग ते कुरुंगिनी लोटून या पाळास चौकळे ठेवून चौपदास मग वत्स्य लोणी लावी कासेस मुख्य त्याची थाणासी. ऐसे करिता संगोपन वर्ष लुटली त्या ते दोन. मग हरिणांमध्ये जाऊनी पत्रे भक्षी वृक्षांची परी त्या वनचरांची मेळी विचारता सावज भाषा सकळी स्पष्ट होणी त्या मंडळी त्या समान बोलत असे. ऐसा 5 वर्षेपर्यंत हरिणी मार्गी तो हिंडत. तो मार्गी सह स्त्री पुरुष वाट मग त्या वाटे ती गीती. मग जयसिंग म्हणे आपले मनात या ते आपल्या न्याय व्यस्तीस त्याच्या जनांनी भेटल्यास हस्तगत याते करू. ऐशियापरी दिवसेंदिवस परम उदेली लालन पालनास तव काशी क्षेत्री पुण्यवस्तीस पंचवर्षे लोटली. तो षडदश वर्षी भरतरीने आता पूर्ण झाला. वय व्यक्त जयसिंग आणि रेणुकी प्रत लग्न विचार सुचला. मार्गी चालला काननात तस्कर येऊनी अकस्मात जयसिंग शस्त्रघाते मुक्त केला प्राणांते. मग ते पाहुणी रेणुका सती प्रेत कळूनी देहनुभूती परम शोक देहाप्रती सांडी ती झाली तेदवा. मग ती उभयंता स्त्रीपुरुष भरतरीने कष्ट मिळवून विशेष अग्नी लावून उभयंतास शोकडोह बुडाला. तो मार्गे करुणी व्यावसायिक त्या वंजारे ऋषभकटक त्यांनी पाहुणी त्याचा शोक परमचित्ती कळवळले. ऐसे म्हणून निबोध पार उठविला त्याचा धरुणी कर. मग सवे येऊनी मुक्कावर आणिलास भरतरी. ऐसे बरी 7-5 दिन शोक करिता गेले लुटून. मग दिवसेंदिवस होऊन विस्मरण सहस्थिती वर्तत असे. यावरी व्यावसायिक धन्य भरुणी अति अमुप उज्जैनी शहर अवंतिक मार्ग धरिला तयाचा पातले तरी ग्रामाजवळी करीती झाले शिबिर स्थळी. रचोणी गुण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले. कोल्हाळपरी स्वभाषेत बोलते झाले जंबूक समस्त. व्यावसायिक होय स्थितीत बैसू नका सावध व्हा. मग म्हणे सकळ व्यावसायिक तुम्ही असावध राहू नका. तस्कर धाड घालू आले एका येत आहेत तुम्हावर ते. असं ती तस्कर शतानुशते पडून गेले शस्त्रघाते. मग निवारण होऊन हळबळत बैसले शांत व्यावसायिक. राहिलो 1.5 प्रहर रात्र. पुन्हा जंबूक येऊन तिथं भुंकती सर्व मंडळासहित व्यावसायिक एकती. पुन्हा पुसती प्रश्न उगते सांगता झाला वरदायक. उत्तर दिशेहून पांथिक येत शिववरदी राक्षस असे तो. ते आपाशी 4 रत्ने असती तेजस्वी दैदिप्यमान तरी त्यातही येईल तो मारून पावेल मग सार्वभौमता. ऐसे भरतरी बोलता त्याते विक्रम नृप होता तेथे. एकताची शस्त्र हातात ते कळूनही चालिला. तो विक्रम जाऊनी निकटी शस्त्रविद्येत विपुल जेठी. सामोरा होऊनी पोवळी दृष्टी असेल तेसी प्रेरित असे. मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम प्रज्ञावान प्रसिद्ध. वस्त्रे भिजवून रुधिर शुद्ध भाई टिळा रेखिला. एरीकडे प्रेतशरीरी चाचपून पाहे करी तो 4 रत्ने मुष्टिमाघारी तेजपुंज देखिली. विक्रम निघुणी अतित्वरा आला व्यावसायिक शिबिरा. तव ते भरतरीस घालून घेरा सकळ बैसले वेष्टुनी. विक्रम म्हणे तस्करिता कैसी कळली तुम्हा वार्ता. येथील कोल्हे भुंकता वर्णन केले या वाचे. व्यावसायिक म्हणती त्याते भरतरी नाव आहे. मग दृष्टी पाहून प्रांजळवंत पूर्ण ओळख झाली. मग जकाती पाहून भरतरीस म्हणे हा प्रत्यक्ष महिंचा शशी कोणीतरी अवतारसी मही लागी विराजला. ऐसे विक्रम एकदा वचन म्हणे स्वीकारेन तुमचे बोलणे. मग भरतरी हात धरुणी स्वसदनासी पै गेला. जंबूक बोल भाषांपासून मातेसी सांगितले सकळ कथन. स्वकरी मिरविला लोभिक रत्न तोही दीटपै केला. आधीच माहिती सरस्वती त्यावर पुताची एकूणी उक्ती. परम मोहाते भरतरी जती गुंडाळून घेतला. मोक्षपुरा अस्ति सप्तम तयातील ते अवंतिकांना तेथील नृपती नरद्रुंतम शुभविक्रम विराजे. मग सुमती मंत्री पाचरोणी बोलता झाला शुभविक्रम वाणी म्हणे सुमेधावती मम नंदिनी उपवर्ती दिसत असे. तरी प्राज्ञिक करावे ऐसे समारंभ गजशुंडे समाळ ओपुनी राज्यासनास स्वामित्वपणी मिरवावे. मग तो सहज ईश्वरी सत्ते लोकात मिरवल महिपती. कन्या अर्पुण उपरांती सर्व सुखा ओपावे. वस्त्राभरणी कनककोंदणी भूमी मिरवला कुंजरत्नी. दिव्यमाळा शुंडी ओपुणी नगरामाघारी संचारला. तो सर्वांमागुनी उतरता विक्रम गज येऊनी दुर्गा निकट. कुसुम माळा ग्रीवेला गुण शुंडादंडे ओपिली. यावरी सुघोष मेळी विक्रम अभिषेकीला राजनन्हाळी. मग राज्यपदी ते काळी बैसविला महाराजा. मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवंतिका स्थानी. तो सुमती मंत्रिका एकेदिनी अर्थ एक सुचला की आपली कन्या पिंगली देऊ राजा भरतरीला. मग विक्रम पुसुनी सोहळा शोधिली तिथी लग्नाची. मित्रावरुनी रेतापासून बंधांतरी वाढलो हरणींपासून भाट संगती व्यवसाय करून सकळ कथन निरूपले. ऐसे तन्मुखीचे कोणी वचन परतोषले मंत्रिकाचे म्हण. सकळ संशयाते सांडून लग्न सोहळा मांडिला.
मग उभयता एकेपणी सदा विचारती संतोषवाणी याउपरी भर्तरीने लग्ने केली अमुप. तो एके दिवशी पारधी लागून राव जात असे घोर विपिणी. तो वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्रचंद्र दृष्टीने. मोह उपजोनी पोटी उतरता झाला मही तळवटी. अनुसयात्मजेची घेऊन भेटी वर्तमान निवेदिले. यावरी बोले अनुसया सुत चिंता न करी भर्तरीने आता माझे प्रसादे. जाणसत्व जगा माझी मिरवेल. स्वस्ती श्री भक्तिकथा सारसमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद भाविक चतुर पंचमोध्याय गोढा. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. शुभम भवतु.